श्री अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामनाथ बसते होते त्यांच्या मनावर तो पद्धती कामक्तान प्रतिकाला प्राप्त होते. सकल कोडा माझा चप्पामध्ये यांच्या घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी. वष्टीत साहेब कलकत्ताचा आहे तो दोन दर्शनाचा पातला. त्याच दिवशी साचा आदर द्यायचा केला की त्याच सभे एक पारसी आला होता दर्शनाचे. ते येण्यापूर्वी मंडळींशी महाराजांनी सुचविली. 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते. क्यारी दोघांशी बैसून 2वरी 3री बैसले. आपण पाहुणे समर्थांचे ते जोगदांशी वाटले. चोज साहेबांनी प्रश्न केला. सहज आपण आला कोठून. स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले. त्या लागून आम्ही कर्दळीवनातून प्रथमारंभे निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरी देखील पूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहायला घेतले. खालीचे दर्शन पाहिले. गंगा तटाक पाहून नाना तीर्थे हिंडून हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडवले. तीर्थे समग्र अशी हजार नगरी आम्ही देखील. मग तिथून सहजगती पातलो. गोदा तटाकाप्रती जयचे महाप्रख्याती पूर्णांतरे वर्णले केले. गोदावरीचे स्नानस्थळे पाहिली. परम पावन काही दिवस फिरून हैदराबाद येसी पातलो. येऊन मंगळवेळास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपूर असं स्वेच्छेने तिथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमच्या अंतर काही दिवस राहिलो तेथे स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश येऊन सगळं सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून झाले. तेपासून या नगरात आनंद आव्हानात ऐसे आमचे सकलवृत्त असे. मुळापासून 12 वर्षे मंगळवेळांप्रती राहिले. स्वामीराजे ती त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर लिला वगैरे यतीवर्य कमरेवरी ठेवणे कर दर्शन देती त्यांसी. इति श्री स्वामीचरित्र सारामृत्याना प्राकृत संमत आनंदे भक्त परिसुत द्वितीयोध्याय गोडा. इति श्री स्वामीचरित्र सारामृत्य द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. इति श्री स्वामी समर्थ महाराज की जय.